इयत्ता 12वी फायनल अकाउंट प्रॉब्लेम क्रमांक 4 पेज नंबर 32. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स मिस्टर पीयूष and Mr. Arun, you are required to prepare trading profit and loss account and balance sheet as on that date. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2019. दिलेल्या माहितीच्या आधारे इन द बुक्स ऑफ मिस्टर पीयूष अँड मिस्टर अरुण. मिस्टर पीयूष and Mr. Arun. त्यानंतर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड म्हटलंय. इयर एंडेड ती तारीख दिलेली 31 मार्च 2019. ती फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आता आधी ॲडजस्टमेंट वाचायच्या, ॲडजस्टमेंटवरनं टिक मार्क करायच्या आणि मग प्रॉब्लेम सोडवायचा. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज कॉस्ट प्राईस ₹40,000 अँड मार्केट प्राईस ₹35,000. मग या ठिकाणी दोन किमती आहे, त्यापैकी 35,000 लहान आहे म्हणून ती कन्सिडर करायची. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. ₹1,200 फिक्स डिपॉझिटवरील जे व्याज आहे ते येणं बाकी आहे. या ठिकाणी फिक्स डिपॉझिट दिसतंय, त्या ठिकाणी फिक्स डिपॉझिटवर टिक मार्क करायची. त्यानंतर प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. मग या ठिकाणी सन्ड्री डेटर्स दिसतंय त्यावर टिक मार्क. त्यानंतर बॅड डेप्टवर टिक मार्क. इकडे RDD नाही आहे म्हणून टिक मार्क करायची. त्यानंतर डिप्रिशिएट फर्निचर बाय 5%. फर्निचर आहे या ठिकाणी, फर्निचरवर एक टिक मार्क. त्यानंतर गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. लक्षात घ्या, याचे टिक मार्क कोणत्याही घटकावर होणार नाही. यानंतर आपल्याला पोस्टिंगला सुरुवात करायची. सुरुवातीला दिलेलं आहे स्टॉक 1/4/2018चा. तुमचं इयर एंडिंग आहे 31 मार्च 2019 आणि वर्षाची सुरुवात आहे 1/4/2018. म्हणजेच हा आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक. त्याची अमाऊंट आहे 30,800. ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटर कॉलमला अमाऊंट घ्या. त्यानंतर आहे परचेस. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे, हा सॅलरी शब्द खोडून टाका. फक्त परचेसेस आहे 80,000. ट्रेडिंगच्या डेबिटला या टू परचेस म्हणा. टू परचेस परचेस रिटर्नचा बॅलन्स या ठिकाणी दिसत नाही, म्हणजेच याचा अर्थ ही रक्कम आउटर कॉलममध्ये घ्यायची 80,000. त्यानंतर पुढील घटक आहे सॅलरी. सॅलरी म्हणजेच काय तर पगार. जे काही आपले ऑफिसमधील कर्मचारी आहे त्यांना आपण पगार देतोय. सॅलरी हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरी. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 5,000. ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे तो घटक आउटर कॉलममध्ये लिहिला. त्यानंतर आहे वेजेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस. वेजेस म्हणजे मजुरी, प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंधित खर्च आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस. कोणता घटक कुठे जातो व्यवस्थित लक्षपूर्वक बघायचं. त्यानंतर आहे कॅरेज. या कॅरेज संदर्भात सांगितलं आहे. कॅरेजमध्ये कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड असे 3 शब्द येतात. त्यापैकी जर कॅरेज आणि कॅरेज इनवर्ड असेल तर डायरेक्ट एक्सपेन्सेस तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा आणि कॅरेज आउटवर्ड जर आलं तर तो इनडायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. मग कॅरेज दिलेलं आहे फक्त, याचा अर्थ तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू कॅरेज. त्याची जी अमाऊंट आहे ती 3,000. ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे ती आउटर कॉलमला घेतली.
वेजेसची अमाऊंट 7,500 होती, ती पण आउटर कॉलमला. त्यानंतर पुढे आहे रॉयल्टी. हा देखील डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. रॉयल्टी म्हणजे उत्पादनाशी संबंधित खर्च आहे. दुसऱ्याचं नाव आपण आपल्या प्रोडक्टसाठी घेतलेलं आहे, त्यामुळे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू रॉयल्टी. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 2,500. ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे तो घटक आउटर कॉलममध्ये घेतला. यानंतर आहे फ्रेट. जसं आपण कॅरेज बघितलं, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड, तसंच फ्रेट इनवर्ड आणि फ्रेट आउटवर्ड असे 3 शब्द येतात. त्यापैकी जर फ्रेट आणि फ्रेट इनवर्ड आलं तर ते डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि फ्रेट आउटवर्ड जर आलं तर तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. फ्रेट याचा अर्थ जहाज किंवा विमान वाहतुकीचे भाडे. मग कच्चा माल आपण परदेशातून आणला असेल त्याच्यासाठीचं जे रेंट आहे ते आपण पेड केलं आहे फ्रेट, मग तो येतोय ट्रेडिंगच्या डेबिटला, कारण तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे टू फ्रेट. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 700 रुपये. ती आउटर कॉलमला घ्या, कारण त्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग म्हणजे झेरॉक्स आणि स्टेशनरी म्हणजे पेन, पेन्सिल, वही, सर्व काही. मग ऑफिससाठी येणारा खर्च आहे, ऑफिसमध्ये येणारा खर्च आहे, म्हणून तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, तो येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आहे 1,050. त्यावर देखील ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून आउटर कॉलमला अमाऊंट घ्यायची. त्यानंतर पुढील घटक आहे सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्स म्हणजे आपली असेट, म्हणजे उधारीचे पैसे येणं आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला या सन्ड्री डेटर्स म्हणा. सन्ड्री डेटर्स. त्याची जी अमाऊंट आहे ती इनर कॉलमला घ्या, कारण त्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुढील घटक आहे फर्निचर. फर्निचर आपली फिक्स असेट आहे, म्हणून तर बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे तो बॅलन्स आपण इनर कॉलममध्ये घेणार 20,200. त्यानंतर पुढील घटक आहे लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी याचा अर्थ भाडे तत्त्वावर घेतलेली जी संपत्ती आहे तिला म्हणायचं लीज होल्ड प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टीच आहे, असेटच आहे आपली, म्हणून असेट बाजूला या लीज होल्ड प्रॉपर्टी. त्याची जी अमाऊंट आहे त्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे तो घटक आउटर कॉलमला 25,000. त्यानंतर पुढे आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपली गुंतवणूक देखील आपली असेट असते. जे काही आपण वेगवेगळ्या घटकामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ती आपली असेट असते. फॉर एक्झाम्पल शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, यामध्ये आपली गुंतवणूक आहे, म्हणजेच ती आपली असेट आहे, म्हणून तो घटक बॅलन्स शीटच्या असेटला जाईल. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा जो घटक आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजेच वाहतुकीचा खर्च किंवा प्रवासाचा खर्च. मग प्रवास कोण करणार आहे, तर कर्मचारी किंवा सेल्समन ते प्रवास करणार आहेत, किंवा ऑफिसच्या कामानिमित्त ऑफिसचे जे एम्प्लॉईज आहे ते सर्व प्रवास करणार आहे. मग तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आला, त्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. त्यावर देखील ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटर कॉलमला अमाऊंट येईल 3,450. त्यानंतर पुढील घटक आहे ॲडव्हर्टाइजमेंट. त्या ठिकाणी कंसात सांगितलं आहे फॉर 3 years. ही सायलेंट ॲडजस्टमेंट आहे. बघा, ॲडव्हर्टाइजमेंट आपण का करतो, जाहिरात आपण विक्री वाढावी यासाठी करतो, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, सायलेंट ॲडजस्टमेंट असल्यामुळे तो घटक आपण इनर कॉलमला घेणार. ही जर सायलेंट ॲडजस्टमेंट असेल तर तिची प्रोसेस लगेच करून घ्यायची. बघा या ठिकाणी
एका वर्षासाठी आपल्याला 3 वर्षासाठी आपल्याला 30,000 रुपये इतकी रक्कम सांगितलेली आहे. जर 3 वर्षासाठी 30,000, तर आपल्याला एका वर्षाचीच अमाऊंट फक्त या वर्षामध्ये घ्यायची आहे किंवा या अकाउंटमध्ये घ्यायची. म्हणून 3 × 3 म्हणजे एका वर्षाचं 10,000 इतकंच फक्त ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे. म्हणजेच उर्वरित जे 20,000 आहे ते पुढील वर्षांचा खर्च आहे. आणि आपला नियम आपल्याला सांगतो ज्या त्या वर्षीचे खर्च आणि इन्कम त्याच वर्षात नोंदवायचे. म्हणूनच हे जे 20,000 आहे ते प्रीपेड असल्या कारणाने लेस करायचे. लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट, त्याची जी अमाऊंट आहे ती 20,000 वजा करायची आणि आउटर कॉलमला 10,000 शिल्लक राहतील. म्हणजेच एवढा चालू वर्षाचा खर्च आहे. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट, आगाऊ केलेला खर्च म्हणजेच ॲडव्हान्समध्ये जो खर्च आपण करतो ती आपली ॲसेट असते. म्हणून प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट ॲसेटमध्ये लिहा. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट, त्याची जी अमाऊंट आहे जी आपण वजा केली 20,000 ती आउटर कॉलमला आली पाहिजे. त्यानंतर पुढील घटक आहे बॅड डेप्ट. बॅड डेप्ट म्हणजेच काय, तर पैसे बुडालेले आहेत. जे काही उधारीचे पैसे येणं होतं सन्ड्री डेटर्समधून ते बुडालेले आहे. म्हणून ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेप्ट. आता यावर परत न्यू बॅड डेप्ट देखील आहे. त्यामुळे आपल्याला हा घटक इनर कॉलममध्ये लिहायचा. ज्या अर्थी त्याच्यावर टिकमार्क आहे त्या अर्थी त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ज्यावेळेस ॲडजस्टमेंट असेल त्यावेळेस लगेच आपण एक ओळ सोडून अमाऊंट कॉलममध्ये रेष मारा किंवा इकडे 2 लिहून ठेवा. म्हणजे जेणेकरून आपण त्या ठिकाणी अमाऊंट लिहिणार नाही. पुढील घटक आहे डिस्काउंट अलाउड. आपण डिस्काउंट देतो आहे म्हणजेच आपला खर्च होतो आहे किंवा तोटा होतो आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला डिस्काउंट अलाउड. त्याची जी अमाऊंट आहे ती आउटर कॉलमला 1,800. ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटरला घ्यायची. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, दोन्ही आपल्या ॲसेट आहे आणि ॲसेट असल्या कारणाने ते बॅलन्स शीटच्या ॲसेटला कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. अमाऊंट बघा 7,000 आउटर कॉलमला घ्यायची, ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर 20,000 आउटर कॉलमला. पुढील घटक आहे फिक्स डिपॉझिट. बघा आपण बँकेमध्ये फिक्स अमाऊंट ठेवतो त्यालाच फिक्स डिपॉझिट म्हणतात. विशिष्ट कालावधीसाठी ठेवलेली जी रक्कम आहे 1 वर्ष 2 वर्ष एवढ्या कालावधीसाठी आपण बॅलन्स बँकेमध्ये ठेवतो. त्यावर आपल्याला फिक्स व्याज मिळतं. ते आहे फिक्स डिपॉझिट. आपली ॲसेट असल्या कारणाने बॅलन्स शीटच्या ॲसेटला अमाऊंट घेतली आपण 15,000. त्यानंतर त्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून बॅलन्स इनर कॉलममध्ये ठेवला आणि एक ओळ सोडून अमाऊंट कॉलममध्ये रेष मारली. त्यानंतर आहे क्रेडिट बाजू, कॅपिटल. बघा या ठिकाणी कॅपिटल लॅबिलिटी बाजूला येतं म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आलो. कॅपिटल शब्द लिहिला. पहिल्या पार्टनरचं नाव पियुष. त्याची जी अमाऊंट आहे 80,000 इनर कॉलममध्ये घ्या. 5-6 ओळी सोडून दुसऱ्या पार्टनरचं नाव अरुण. त्याची अमाऊंट देखील 80,000 आहे. इनर कॉलममध्ये 80,000 लिहिले. त्याच्या खाली 4-5 ओळी सोडून दिल्या. अमाऊंट कॉलममध्ये रेष मारून ठेवली. पुढे आहे सन्ड्री क्रेडिटर्स. जसं डेटर्स आपली ॲसेट आहे, उधारीचे पैसे येणं आहे, तसं क्रेडिटर्स ही लॅबिलिटी आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला गेलो. सन्ड्री क्रेडिटर्स. त्याची जी अमाऊंट आहे त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे ती अमाऊंट आउटर कॉलममध्ये घ्या. पुढील घटक आहे इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट. लक्षात घ्या या ठिकाणी यावर देखील ॲडजस्टमेंट आहे. तो घटक लॅबिलिटी बाजूला इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट आपला इन्कम आहे आणि इन्कम असल्या कारणाने तो घटक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 1,000. ॲडजस्टमेंट असल्या कारणाने तो बॅलन्स आपण इनर कॉलममध्ये ठेवूया. या खाली एक रेष मारून ठेवायची जेणेकरून
या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बघा, यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये देखील बँक ओव्हरड्राफ्ट हा शब्द आलेला आहे. जर तुम्ही ते प्रॉब्लेम सोडवलेले नसतील तर ह्याच प्रॉब्लेमच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या तिन्ही प्रॉब्लेमच्या लिंक टाकलेल्या आहेत. ते सर्व प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवा. तसंच बेसिकचे जे 2 पार्ट आहे ते पार्ट देखील व्यवस्थित बघून त्याचे नोट्स काढा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्याची मदत होईल. बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी आहे. हे एक प्रकारचं कर्ज आहे. करंट अकाउंटवर मिळतं आपल्याला. करंट अकाउंट ह्या अकाउंटवर आपले रोज व्यवहार होत असतात, म्हणून बँक ही फॅसिलिटी आपल्याला देते. बँक ओव्हरड्राफ्ट याची जी अमाऊंट आहे 10,000 आउटर कॉलममध्ये घेतली, ॲडजस्टमेंट नाही म्हणून. त्यानंतर आहे सेल्स म्हणजे विक्री. जसं परचेस डेबिटला येतं तसं सेल्स क्रेडिट बाजूला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 1,20,000. आउटर कॉलमला घ्या, ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे आउटर कॉलमला 1,20,000. या पद्धतीने आपल्या पोस्टिंग झाल्या. त्यानंतर आहे आपल्या ॲडजस्टमेंट. पहिली ॲडजस्टमेंट बघा, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज कॉस्ट प्राईस ₹40,000 अँड मार्केट प्राईस ₹35,000. यामध्ये 35,000 ही लहान किंमत आहे, म्हणून क्लोजिंग स्टॉकची जी लहान किंमत आहे ती गृहीत धरायची 35,000. याचे 2 इफेक्ट बघा. ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट बाय क्लोजिंग स्टॉक. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 35,000. आउटर कॉलमला घ्या. त्यानंतर याचा पुढील जो घटक आहे, पुढील जो इफेक्ट आहे तो असेटमध्ये जातो. क्लोजिंग स्टॉक म्हणजे शिल्लक साठा, म्हणजेच ती एक प्रकारची आपली असेट. या ठिकाणी लिहिताना बाय लिहायचा नाही, फक्त क्लोजिंग स्टॉक असा शब्द लिहायचा. त्याची जी अमाऊंट आहे 35,000 आउटर कॉलमला घेतली. पुढील ॲडजस्टमेंट बघा, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज येणं बाकी आहे. स्टील रिसिवेबल याचा अर्थ अद्यापपर्यंत आलेलं नाही, येणं बाकी आहे. म्हणून फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ॲड इंटरेस्ट किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणूया. त्याची जी अमाऊंट आहे 1,200 बेरीज करून 16,200 आउटर कॉलममध्ये दिसेल. येणं बाकी म्हणजे ती असेट पण आहे, म्हणून पहिला इफेक्ट या ठिकाणी. तसंच फिक्स्ड डिपॉझिट आपण पैसे ठेवलेले आहेत त्यावर व्याज आपल्याला मिळणार आहे, मग तो इन्कम देखील होईल. जो व्याज आहे तो इन्कम आहे, म्हणूनच प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जे बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट होतं त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 1,200. असं एकूण 2,200 आउटर कॉलममध्ये दिसेल. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्सच्या 2.5% RDD कॅल्क्युलेट करायची आहे. बघा, सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आहे 43,000. या ठिकाणी आपण बघूया 5% 2.5% अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची. 43,000च्या 10% जर कॅल्क्युलेट केलं तर आपण बघितलं एक शून्य कट करत असतो आपण. शिल्लक राहते 4,300. या निम्मी 5% 2,150 आणि आपल्याला 2.5% पाहिजे, म्हणजेच 5च्या निम्मे 2.5 होतात, म्हणून 2,150च्या निम्मे 1,075. इतका RDD आपल्याला या सन्ड्री डेटर्समधनं प्रथम वजा करायचं. बघा, सन्ड्री डेटर्स आहे या ठिकाणी लेस RDD ॲट 2.5% 2.5%. सो मग ती अमाऊंट आहे कॅल्क्युलेट केली आपण या ठिकाणी. बघा, 1,075. वजाबाकी करूया. 10तून 5 गेले 5, 500 गेला 1, 10तून 8 गेले 2, 500 गेला 1, 10तून 1 गेला 9, याचा हातचा परत दिला, 3तून 2 गेला 1, 41,925 इतकी अमाऊंट शिल्लक राहील. त्यानंतर पुढील घटक आहे याचा सेकंड इफेक्ट
RDD हा तोटा असल्या कारणाने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲड न्यू RDD त्याची जी अमाऊंट आली होती ती होती 1075. जुनं बॅड डेट जे आहे ते 500 आहे, नवीन RDD 1075. या दोघांची बेरीज 1575 आउटर कॉलमला घेतली. अशा पद्धतीने तिसरी ॲडजस्टमेंट झाली. त्यानंतर पुढे आहे डिप्रिशिएट फर्निचर बाय 5%. बघा फर्निचरकडे या बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर आहे, त्याच्यावर आपल्याला डिप्रिशिएशन वजा करायचं, लेस DP ॲट 5%. डिप्रिशिएशन म्हणजे घसारा फिक्स असेटमधनं तो वजा करतो. मग आपल्याला माहिती आहे आपल्याला दोन इफेक्ट करायला लागतात. त्यातला पहिला इफेक्ट त्या फिक्स असेटमधनं लेस करायचा. त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 20,200. आपल्याला 5% अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. आपल्याला माहिती आहे आपण 1 0 जर कट केला तर आपल्याला अमाऊंट मिळते 10%, ती आहे 2020. म्हणजेच याचा अर्थ त्याचे निम्म जर केलं तर 1010 इतकं आपल्याला 5%नी या 20,200च्या अमाऊंट मिळेल. मग ती वजा करूया. 10तून 0 गेला 0, याचा हातचा दिला, 10तून 2 गेले 8, 2तून 1 गेला 1, परत 10तून 1 गेला 9, हातचा दिला, 2तून 1 गेला 1, 19,180. ही जी फर्निचरची अमाऊंट आहे ती 20,220. त्यामधनं डिप्रिशिएशन 1010 वजा केल्यानंतर जी अमाऊंट आहे ती 19,180 ऐवजी 190 घ्या. आता तसं हे जे फर्निचरवरील डिप्रिशिएशन आहे तो एक प्रकारचा तोटा आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला आलो आणि टू DP ऑन फर्निचर त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 1010. आउटर कॉलमला घेतली 1010. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट बघा. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. बघा लक्षात घ्या, 8,000 किमतीचा माल जळाला, म्हणजेच व्यवसायाच्या बाहेर 8,000 किमतीचा माल गेला. त्यामध्ये इन्शुरन्स कंपनीने 6,000 देण्याचं कबूल केलं. अद्यापपर्यंत ते पैसे मिळालेले नाही आहे. हा इन्शुरन्स क्लेम म्हणजे याचा अर्थ ॲक्च्युअल तोटा झाला 2,000. हा लॉस आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर हे येणं बाकी आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला आणि व्यवसायाच्या बाहेर माल गेलेला आहे 8,000चा म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बघा जर तुम्ही बेसिकमधलं पार्ट 2 बघितलेलं नसेल किंवा पार्ट 1 बघितलेलं नसेल तर ते दोन्ही पार्ट व्यवस्थित बघा, ज्यामध्ये प्रत्येक ॲडजस्टमेंटचे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहे. म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल की प्रॉब्लेम कशा पद्धतीनं सोडवायचे. म्हणून बघा आता 8,000चा माल व्यवसायाच्या बाहेर गेलेला आहे म्हणून या ठिकाणी बाय गुड्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण तो माल पहिले नोंदवतो. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, डिस्ट्रॉयड बाय फायर अमाऊंट आहे 8,000. त्यापैकी 6,000 येणं बाकी आहे. इन्शुरन्स कंपनी देणार आहे, अद्यापपर्यंत दिलेले नाही, म्हणजेच याचा अर्थ ती असेट आहे. इथं म्हणायचं इन्शुरन्स क्लेम इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट आहे 6,000. ती लिहिली आपण आउटर कॉलममध्ये. त्यानंतर पुढे आहे 8,000पैकी 6,000 इन्शुरन्स कंपनी देणार आहे म्हणजे ॲक्च्युअल लॉस झाला 2,000. हा जो लॉस आहे तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू लॉस बाय फायर या हेडिंगने नोंदवायचा. टू लॉस बाय फायर अमाऊंट आहे 2,000. लक्षात घ्या ह्या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट झाले. पहिला झाला ट्रेडिंगच्या क्रेडिटला पूर्ण जी रक्कम माल जळाला
ती आपण लिहिली ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानंतर इन्शुरन्स कंपनी जे देणार आहे ते लिहिलं असेटला, आणि जो ॲक्च्युअल तोटा झाला ते लिहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. अशा पद्धतीनं आपल्या ॲडजस्टमेंट पूर्ण झालेल्या आहेत. मग आता पुढील प्रक्रिया काय काय करायची ते मी तुम्हाला आज सांगतो. या मागच्या तिन्ही प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम कसा टॅली करायचा, क्लोज कसे करायचे अकाउंट हे शिकवलेलं आहे. या प्रॉब्लेममध्ये मी फक्त तुम्हाला प्रक्रिया सांगणार आहे. ती प्रक्रिया तुम्ही स्वतः करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येतो की नाही. मग करायचं काय, सुरुवातीला हे ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू, या तिघांची बेरीज 1,20,000, 8,000 आणि 35,000 याची बेरीज या ठिकाणी घ्याल. जी काही रक्कम येईल ती या ठिकाणी लिहाल. तीच अमाऊंट डेबिट बाजूला लिहाल. त्यानंतर हे जे वरील घटक आहे 30,800 म्हणजेच ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस यांची बेरीज एका स्वतंत्र पेजवर करायची. त्यानंतर ह्या आलेल्या क्रेडिटमधनं, म्हणजे क्रेडिटची जी अमाऊंट आहे त्यामधनं हे डेबिटचे बॅलन्सेस जी काही रक्कम बेरीज होऊन येईल ती वजा करायची. वजा केल्यानंतर जे शिल्लक राहील त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कुठं पाठवायचं ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवायचं. बघा या ठिकाणी ती तुमची ग्रॉस प्रॉफिटची रक्कम येईल, ती तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येतो की नाही. त्यानंतर तोच घटक म्हणजे हा जो आलेला ग्रॉस प्रॉफिट आहे तोच कुठे आणायचा, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर्ड फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट. कुठून आला तर या ट्रेडिंगमधनं या ठिकाणी आला. मग ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला शोधायचं आहे. त्यानंतर जो ग्रॉस प्रॉफिट येईल त्यामध्ये ही जी इंटरेस्टची रक्कम आहे 2,200 ती बेरीज करून या ठिकाणी तुम्ही लिहाल. त्याची जी काही बेरीज येईल ती या ठिकाणी घ्याल. तीच अमाऊंट परत या ठिकाणी लिहाल डेबिट बाजूला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथं आल्यानंतर डेबिट बाजूला लिहिल्यानंतर हे जे डेबिटचे घटक आहे प्रॉफिट अँड लॉसचे, सॅलरी आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, बॅड डेब्ट, डिस्काउंट अलाउड, डिप्रिशिएशन ऑन फर्निचर आणि लॉस बाय फायर यांची बेरीज कराल. या आलेल्या क्रेडिटमधनं या डेबिटचे ज्या अमाऊंट आल्या बेरीज आली ती वजा कराल. जे शिल्लक राहील त्याला म्हणाल टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल. बघा लक्षात घ्या, आपण असं मी तुम्हाला नेट प्रॉफिटची अमाऊंट कॅल्क्युलेट करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला पुढची प्रक्रिया करणं सोपं जाईल. फक्त मी नेट प्रॉफिट किती आलेलं आहे ती डायरेक्ट तुम्हाला सांगतो, आणि पण तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघा जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नेट प्रॉफिट किती येणार आहे. मग तुमचा नेट प्रॉफिट आहे 14,815 इतका तुमचा नेट प्रॉफिट आला पाहिजे. 14,815 या ठिकाणी तुमची अमाऊंट येणार. कधी येणार ती, तुम्ही प्रथम प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल कराल, तीच डेबिटला लिहाल, त्याच्यातनं हे वरचे घटक लेस कराल आणि जे शिल्लक राहील ते तुमचं 14,815 राहील. तो आहे तुमचा नेट प्रॉफिट. आता हा नेट प्रॉफिट परत या दोघांमध्ये वाटायचा. कोणामध्ये, पियुष, या दोघांची नावं या ठिकाणी घ्यायची, पियुष अँड अरुण. मग आता तो वाटायचा कसा बघा, 14,000 इथं काही रेशो दिलेला नाही. बघा या ठिकाणी काही रेशो दिलेला नाही आहे. जर रेशो दिलेला नसेल तर आपल्याला तो इक्वली वाटायचा. म्हणजेच काय करायचं, 2 समान भाग करायचे. 14,815 भागिले 2 करूया. बे बेसाती 14, त्यानंतर बे चोक 8, परत बेसाती 15 ने भाग देता येणार नाही डायरेक्ट, म्हणून बे 0 0, वरून 5 घेतला म्हणजे 15 झाले. बेसाते 14, परत 1 उरला म्हटल्यानंतर पॉईंट घेणार आपण, 0 घेणार म्हणजे 10 होईल. बे 5 10 म्हणजे उत्तर येणार आहे तुमचं 7,407.5. मग एकाला 7,407 रुपये आणि एकाला 7,408 रुपये देऊन टाकायचे. 7,407 आणि 7,408. आता पुढील प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्या. नेट प्रॉफिट मिळाला. आता काय करायचं आपल्याला, तो नेट प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जे कॅपिटल आहे त्यामध्ये ॲड करायचं. मग इथं म्हणा ॲड नेट प्रॉफिट
पियुषची अमाऊंट आहे 7,407. या दोघांची बेरीज आपण आउटर कॉलममध्ये घेणार. ती आली 87,407. त्यानंतर अरुणचा जो नेट प्रॉफिट होता तो त्याच्या कॅपिटलमध्ये आपण ॲड करतोय. ॲड नेट प्रॉफिट, त्याची अमाऊंट आहे 7,408. आता ह्या दोघांची बेरीज आउटरला घ्या. बघा 8, 0, 4, 7 आणि 8 म्हणजे 87,408. आता पुढील अतिशय सोपं काम शिल्लक राहिलं बघा. लॅबिलिटीची बेरीज म्हणजे जी आउटर कॉलमला अमाऊंट आहे 87,407, 87,408, 20,500 आणि 10,000 यांची बेरीज या ठिकाणी घ्याल. हे काम तुम्ही स्वतः करा जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव होणं गरजेचं आहे म्हणून. त्यानंतर ॲसेट आहे. ॲसेटमध्ये फर्निचरची अमाऊंट आहे, लीज होल्ड प्रिमायसिसची प्रॉपर्टीची अमाऊंट आहे. त्यानंतर सन्ड्री डेटर्स आउटरला 41,925 आलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट 15,000, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 20,000. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक 7,000 आणि 20,000 दिलेलं आहे. फिक्स डिपॉझिट 16,200, क्लोजिंग स्टॉक 35,000 आणि इन्शुरन्स क्लेम 7,000. यांची बेरीज या दोन्ही बाजूंची जी बेरीज आहे ती सारखी आली पाहिजे. आता तुम्ही स्वतः हा प्रॉब्लेम टॅली करा आणि आलेलं उत्तर मला कमेंटमध्ये कळवा. उत्तर तुमचं 100% बरोबर येणार. तसंच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद.